हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर कशा आहात सगळे? तर हिवाळा सुरू आहे, तर काहीतरी चटपटीत खावेसे वाटते. तर आज आपण बनवणार आहोत मेदूवडा. तर त्यासाठी मी रात्रभर भिजवलेली डाळ घेतलेली आहे. तर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही ती 1-1.5 तासही भिजवू शकता. ती पटकन भिजते. व त्यानंतर मी इकडे 1 प्लेट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, तुम्हाला जेवढे तिखट लागत असेल तेवढे. आणि इकडे मी अर्धी वाटी लसूण, 7 ते 8 बारीक तुकडे अद्रकचे घेतलेले आहे. तर हे आपण आता पहिल्या घाण्यामध्येच वाटून घेणार आहोत. प्रत्येक वेळेस प्रत्येक घाण्यामध्ये टाकत बसायचे नाही. हे मी पहिल्या घाण्यातच बारीक करून घेणार आहे. आणि अं, थोडेसे थोडेसे पाणी टाकून हे डाळीचे मिश्रण वाटून घ्यायचे आहे. तर एकदम बारीक असे पेस्ट करायचे आहे. मग वडे छान बनतात. आणि लागेल तेवढेच पाणी टाकायचे आहे. खूप जास्त पाणीही टाकायचे नाही. खूप जास्त पाणी जर आपण टाकले तर वडे बनवताना खूप त्रास होतो आणि पातळ झाले की त्याचे वड्याचा आकारही छान बनत नाही. तर आपल्याला शक्य असेल तेवढे कमी पाणी टाकून ते मिश्रण सगळे वाटून घ्यायचे आहे. नंतर इकडे आपले सगळे मिश्रण वाटून झालेले आहे. तर मी ते साईडला ठेवून देत आहे व त्यामध्ये आपण आता कांदा टाकण्यासाठी कापून घेणार आहोत. तर मी इकडे मोठे 3 आकाराचे कांदे घेतलेले आहेत. हे तुम्ही स्किपही करू शकता. तुम्हाला आवडत नसेल कांदा तर तुम्ही कांदा नाही घेतला तरी चालेल. तर मध्येच कोथिंबीर दिसली तर म्हटलं अगोदर कोथिंबीरच चिरून घेते. तर एकदम बारीक कोथिंबीर चिरून त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. व त्यानंतर हे आपण घेतलेले तिन्ही कांदे एकदम बारीक, तुम्हाला जेवढे बारीक कापता येतील तेवढे बारीक कापून ते हे ॲड करून घ्यायचे आहेत. तर इकडे मी एकदम बारीक कांदा कापून तो ॲड करून घेतला व आता चवीनुसार मीठ टाकत आहे. तर इकडे आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि ते मिश्रण सगळे हाताने मिक्स करून घेत आहे. कारण चमच्याने एवढे क्वांटिटी जास्त आहे तर चमच्याने ते कालवणे शक्य नाही. किंवा हातानेच ते सोपे जाते. तर मी ते हातानेच मिक्स करून घेत आहे. तर चांगले वर खाली मिक्स करून घ्यायचे आहे. कारण आपण पहिल्या घाण्यामध्येच मिरची, लसूण आणि आलं वाटून घेतलेलं आहे. तर ते सगळ्या पिठामध्ये एकसारखे मिक्स झाले पाहिजे म्हणून चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर इकडे आपले पीठ सगळे चांगले मिक्स झालेले आहे. तर त्याच्यामध्ये लास्टला 1 चिमूटभर मी सोडा ॲड केलेला आहे. तर हा तुम्ही स्किपही करू शकता. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करा. व इकडं मिश्रण आपले मी बाजूला ठेवून दिलेलं आहे. तर मी चटणी करायचे विसरले, तर आपण आता चला चटणी करून घेऊ. तर चटणीसाठी मी इकडे 1 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं कापून घेतल्यानंतर ते त्याच्यामध्ये आपण चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकणार आहोत. तुम्हाला जेवढे तिखट आवडत असेल तेवढे तुम्ही टाकून घ्या. आणि 1-2 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत आणि अर्धी वाटी इतकी कोथिंबीर टाकली आहे. आणि 1 चमचा मी इकडे साखर टाकणार आहे. तर आणि आणि इकडे मी अर्ध लिंबू कापलेला आहे. तेवढं अर्ध लिंबू त्याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे. नंतर हे आता मिक्सरला लावून बारीक वाटून घेतलं आहे. तर खूप छान चटणी होते. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. आणि तुम्हाला लिंबू आणि साखर नसेल टाकायची तर तुम्ही अशी प्लेनही चटणी करू शकता. पण अशी खूप छान लागते. आणि तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. अर्धी वाटी, 1 वाटी. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर आम्हाला तर जाडसरच आवडते. तर मी इकडे थोडेच पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यात चवीनुसार मीठही घातले आहे. नंतर चटणी झाली आहे रेडी. आता त्याला तडका मारायचा आहे. तर 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरी, मोहरी टाकली आहे आणि ओला कढीपत्ता टाकलेला आहे. तर जपून फोडणी द्यायची आहे. तर अंगावर तेल उडते. तर इकडेच चटणीमध्ये तर मारलेला तडका टाकायचा आहे. तर अशी अप्रतिम अशी चटणी तयार होते. एकदा ट्राय करून बघा. तर आता चटणी झाली आहे रेडी. तर आपले आता वडे तळून घेऊ. तर मी सांबार अगोदरच करून ठेवलेले आहे. तर इकडे वडे तळून घेत आहोत. तर गरम तेल करून घ्यायचे आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये हे वडे मी हातानेच टाकत आहे. जर तुम्हाला हाताने जमत नसतील तर तुम्ही आपली चहा गाळायची गाळणी असते त्याच्यावर देखील बनवू शकता. यूट्यूबला ट्रिक असतात तर त्याच्यावर बघून सुद्धा बनवू शकता. तर मला असे डायरेक्ट येतात तर मी डायरेक्टच बनवते. तर एका साईडने आपले वडे तळून घेतले की
त्यानंतर दुसऱ्या साईडने त्याला पलटवून घ्यायचे आहेत. तर त्याला थोडे थोडे करून हलवून घ्यायचे आहे, म्हणजे खाली वडे लागत नाहीत. असे लालसर कलर आला की वडे काढून घ्यायचे आहेत. तर इकडे वडे झाले आहेत तयार. तर इकडे आपण प्लेट लावून घेत आहोत. तर मी इकडे सांबर बनवलं आहे. सांबरमध्ये बटाटा, टोमॅटो, कांदा असे जेवढ्या काही फ्लावर, भोपळा, जेवढ्या काही भाज्या होत्या तेवढ्या मी टाकलेल्या आहेत. तर नंतर कधी आता रेसिपी मी सांबरची जी बनवली नाही, तर ती मी नेक्स्ट रेसिपी कधी नंतर बनवली तर तुमच्याशी शेअर करेल. तर इकडे सांबरसुद्धा खूप छान झालेले आहे आणि वडे मी प्लेटमध्ये लावून घेत आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि चला भेटूया न्यू व्लॉगमध्ये. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.